अहो ओबीसी शोषित आहे, वंचित आहे, 200-300 जाती आहेत, भटक्या विमुक्त जाती अबकड आहेत, परत एसबीसी आहेत, परत बलुते आलुते आहेत. अरे हे जर संघटित असते, ह्यांचं फावलं असतं काय? 50% लोक जर एकत्रित असते तर यांची डेअरिंग होती का? आम्ही जर 50% एकत्र आलो, कसे तुमचे आमदार, कसे मुख्यमंत्री, कसे अर्थमंत्री, कसे महसूल मंत्री कसे तुमचे होतात ते आम्ही बघितलं असतं ना. हे तर दुर्दैव आहे ना. येतील ना, येतील. हो, त्यांनाही माझं सांगणं आहे, ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं, शिष्टमंडळ घेऊन जावं, नसता तुम्हाला ओबीसी माफ करणार नाहीत. निश्चित बोलतील, योग्य वेळी बोलतील, आशा आहेत आमच्या. आजही मुख्यमंत्री महोदयांनी जी भूमिका घेतलेली आहे, आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही आहोत, तरी पण जबाबदारीने सांगतोय, मुख्यमंत्री महोदय तुमच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करत आहोत की ओबीसी मधून कुणालाही आरक्षण मिळणार नाही, अशा पद्धतीचं सुतोवाच त्यांच्या आजच्या प्रेसमधून, त्यांच्या भूमिकेमधून आम्हाला कळलेला आहे. पण एवढ्यावर थांबून चालणार नाही. 59 बोगस कुणबी सर्टिफिकेट्स महाराष्ट्रामध्ये वाटली गेली असतील तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. कुणी जेवणाची? हे बघा, आंदोलनाला सपोर्ट करावा तो त्यांचा अधिकार आहे. आंदोलन उभं करणाऱ्यांनी आंदोलन उभं करावं, पण मागणी कायदेशीर असावी. मी सर्व पक्षीय बोललो ना मागापासून, आता काय सगळ्या पक्षांची नावं घेऊ का? अरे ओबीसी डोंगराला आहेत, ओबीसी गावगाड्यामध्ये घरातून बाहेर पडाय मुश्किल आहे. ओबीसीचा वॉइस, अरे तुम्ही पत्रकार बांधव आहात, ओबीसी एवढा जागृत असता तर हे डेअरिंग कुणी केलं असतं? ही कारण मान्य आहे. आज जरांगे लाखोच्या संख्येने मुंबईत दाखल झाले तर दुसरीकडे हाके एकटेच प्रेस घेतात. पुण्यात तुमच्या ओबीसीने नाही येत का? काय एकटं पाहिजे तुम्हाला केला जातो आता की हाके एकटेच मोठं होतं नेता म्हणून, बाकी काही ओबीसी नेता आहेत पण काय झाले का प्रश्न सगळे विचारून? झाले का प्रश्न? लक्ष्मण हाके या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमधला अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या प्रश्नावर संविधानिक प्रश्न उपस्थित करतोय. मला पाठिंबा जरी देत नसले तर मी चुकीचा आहे असा कोणता ओबीसी म्हटलाय त्याचं मला फक्त नाव सांगा. असा कुठला ओबीसीचा नेता म्हटलाय की लक्ष्मण हाके पूर्णतः चुकीचं बोलतायत? कुठला आमदार, कुठला खासदार किंवा कुठले मुख्यमंत्री अथवा कुठले उपमुख्यमंत्री असं बोललेत की लक्ष्मण हाके चुकीचं बोलतायत? आम्ही सवाल विचारलाय की मराठा समाजाचं इन्क्लुजन जर ओबीसी मध्ये झालं तर ओबीसीचं काय होणार? या प्रश्नाचं उत्तर, मी जे प्रश्न मांडतोय निश्चित मी मेंढपाळाचा पोरगा आहे, मी कुठल्या आमदार खासदाराचं पोरगा नाही, सर्वसामान्य आंदोलक आहे. पण मी आवाज उठवत असताना हा आवाज चुकीचा आहे. जर चुकीचं वाटत असेल, कायदा भंग करणारं वाटत असेल, मी शासन विरोधी वागत असेल, संविधान विरोधी वागत असेल तर या शासनाने मला उचलून आतमध्ये टाकायला हवं होतं. यातून एक स्पष्ट होतं की संपूर्ण ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. येऊ घातले. दुसरी गोष्ट, काही दिवसांपूर्वी माळी समाजाबद्दलचा एक व्हिडिओ तुमच्या सोशल मीडियावर गेला होता. त्यानंतर देखील अनेक ओबीसी समाजातल्याच नेत्यांनी तुमच्या सगळ्या लोकांना माहिती आहे. आत्ता ही जाती जातीत भांडायची वेळ नाही. जे काही कुणी केलं आणि दाखवलं त्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे. आज रोजी आमचा महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त संख्येचा हा लढा आहे आणि हा लढा लढत असताना जिसका जमीर जिंदा है वो खुद पे खुद चलते आएंगे. प्रश्नच नाही. बर, माझ्यासोबत नाही असं समजा, लक्ष्मण हाके चुकीचं बोलतायत असं समजा, ओबीसीचं आरक्षण संपवून टाका, देऊन टाका मराठा समाजाला. आणि ते दिलेलं आहे तुम्ही. झुंडीच्या जोरावरती ओबीसीला कोणीच बोलत नाही म्हणून तुम्ही आरक्षण संपवणार आहात. 50-50 हजार माणसं मुंबईकडे गेली म्हणून तुम्ही गावातल्या, मी कायम नावं घेतोय,
कुंभाराचं काय? एकजुटीने या देशातली लोकशाही वाचवण्या